नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गोळे तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. बघा, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात की रेल्वे ग्रुप डी वरतीच्या भरती आहे, त्या भरतीवरती स्टे आलेला होता आणि स्टे जो आहे, स्टे जर पाहायला गेलं तर तो हटलेला आहे आणि रेल्वेने ऑफिशियली नोटीस जारी केलेला आहे की रेल्वे ग्रुप डीची जी परीक्षा आहे ही 17 नोव्हेंबर 2025 पासून चालू होणार आहे. ते डिसेंबरच्या शेवटपर्यंत रेल्वे ग्रुप डीची परीक्षा ही संपणार आहे. म्हणजे बघा, अजूनपर्यंत ही जी केस आहे, म्हणजे रेल्वे ग्रुप डीच्या मध्ये जर रेल्वे ग्रुप डीचे विद्यार्थ्यांनी ITI वाले क्लिअर राहतील की नॉन ITI वाले म्हणजे फक्त 10वी पास क्लिअर राहतील, तर ही गोष्ट ही जी आहे ही अजून कोर्टामध्ये असूनसुद्धा रेल्वेने जे आहे त्याचं एक नोटीस जारी करून रेल्वे ग्रुप डीची परीक्षा कधी असणार आहे हे तुम्हाला आत्ताच 2 महिन्या अगोदर सांगून दिलेलं आहे. त्याची नोटीस रेल्वेने ऑलरेडी काढलेली आहे. ते आपण काल बघितलं की 17 नोव्हेंबर म्हणजे कालमध्ये ही नोटीस आली होती की 17 नोव्हेंबर 2025 पासून तुमची रेल्वे ग्रुप डीची परीक्षा ही असणार आहे. आपण या अगोदर कोर्टाची जे केसमध्ये अपडेट पाहिली होती की 30 ऑक्टोबर 2025ला जी कोर्टामध्ये सुनवाई होईल आणि त्यामध्ये क्लिअर होणार आहे की 10वीचे मुलं रेल्वे ग्रुप डीची परीक्षा देऊ शकतील की ITI वाले. पण मी तुम्हाला सांगतो, 10वीचे मुलं पण रेल्वे ग्रुप डीची परीक्षा देऊ शकणार आहेत आणि ITI वाले पण परीक्षा देऊ शकणार आहेत. कारण तसं जर रेल्वेने त्या गोष्टीवरती जर ही गोष्ट जर राखून ठेवली असती की ITI वाल्यांना घ्यायचं की नॉन ITI वाल्यांना, तर त्यांनी ही नोटीसच जाहीर केलेली नसती की रेल्वे ग्रुप डीची परीक्षा जी आहे ही कधी होणार आहे. त्यामुळे 10वीचे विद्यार्थी म्हणजे फक्त ज्यांनी 10वी पासवाल्यांनी जो फॉर्म भरलेला आहे त्यांनीसुद्धा चांगल्या जोराने अभ्यासाला लागायचं आहे. एकदम मेहनत करून अभ्यास करायचा आहे. शेवटचे आता तुमचा जो 60 ते 65 दिवस 70 दिवस तुमचा जो बाकी आहे, या 70 दिवसामध्ये व्यवस्थित प्लॅनिंग करून, व्यवस्थित हार्ड स्टडी करून, स्मार्ट स्टडी करून, दररोज मॉक टेस्ट देऊन तुम्ही रेल्वे ग्रुप डीची तयारी करायची आहे आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला यश संपादन करायचं आहे. जर सिलेबस पाहायचं म्हटलं तर तुम्हाला माहीत आहे, अंकगणित आपल्याला 25 गुणांसाठी आपल्या रेल्वे ग्रुप डीमध्ये विचारलं जातं. बुद्धिमत्ता चाचणी 30 गुणांसाठी विचारले जाते. विज्ञान आहे ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आहे हे 25 गुणांसाठी विचारले जाते आणि जनरल स्टडीज आणि करंट अफेअर हे 20 गुणांसाठी विचारले जाते. अशी 100 गुणांची फक्त एकच परीक्षा असणार आहे. म्हणजे CBT 1 तुम्हाला फक्त क्लिअर करावं लागणार आहे. CBT 1 झाली की तुम्हाला PETची एक्झाम असणार आहे. PETची एक्झाम नाही म्हणतात, म्हणजेच फिजिकल इलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजे तुमचं फिजिकल असणार आहे. फिजिकल तुमचं क्लिअर झालं की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल असणार आहे. हे गोष्टीमध्ये तुमचं क्लिअर झाल्यानंतर शेवटी तुमचे नॉर्मलाइज वगैरे जे होऊन तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि तुमचं रेल्वे ग्रुप डीमध्ये सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. म्हणजे यामध्ये पाहायला गेलं तर PET खूप सोपी असते. त्यामध्ये भरपूर कमी मुलं जे आहेत ते क्वालिफाय होत नाहीत. खूप कमी मुलं जे आहेत ते क्वालिफाय होत नाही. पण CBT जो आहे, CBT जो रेल्वे ग्रुप डीचा पेपर जर पाहिला तर कधी कधी UPSC लेवलसारखा पेपर रेल्वे ग्रुप डीचा काढला जातो. त्यामुळे पेपर तुमचा फार महत्त्वाचा असणार आहे रेल्वे ग्रुप डीचा. तर पेपरमध्ये तुमचं अंकगणित 25 गुणांचा आहे. हे तुमचे हातचे मार्क आहेत. यामध्ये जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला, अंकगणिताचे जवळपास 80 ते 85% सिलेबस मी ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. आपल्या निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही रेल्वे ग्रुप डी गणिताची प्लेलिस्ट बघून त्यामध्ये सर्व टॉपिक तुम्ही बघून जर घेतले तर तुम्हाला त्याच्या बाहेरचं जवळपास येणार नाही आहे. सेम बुद्धिमत्तेचा तुमचा 80% सिलेबस मी कंप्लीट केलेला आहे. जे कठीण टॉपिक आहेत ते अगोदर मी घेतलेले आहेत आणि या 30 गुणांमध्ये 30 पैकी 30 गुण तुम्ही भेटू शकता. असे हे जर 2 टॉपिक तुम्ही व्यवस्थित क्लिअर केले तर 55 गुण तुमचे व्यवस्थित होऊ शकतात. या 55 पैकी 50 गुण हे तुम्हाला जवळपास भेटायलाच पाहिजे आणि या 25 आणि 20 पैकी 45 गुणांपैकी तुम्हाला कमीत कमी 30 गुण हे भेटायलाच पाहिजे. विज्ञानमध्ये तुमचं फिजिक्स मी क्लिअर केलेलं आहे आणि केमिस्ट्रीचे 3 चॅप्टर मी घेतलेले आहेत. 4थं चॅप्टर आपलं चालू आहे. बऱ्याच दिवसापासून हे पेपरचं आपल्याला क्लिअर होत नव्हतं म्हणून मी सायन्सचे लेक्चर घेत नव्हतो आणि तुमचा पण तशा पद्धतीनुसार रिस्पॉन्स येत नव्हता म्हणून तेवढा मूळ नव्हता. आता आपण व्यवस्थित त्याचं विज्ञानाची सुद्धा विल्हेवाट लावून टाकू आणि जीकेसाठी मी दर रविवारी जी आहे 100 गुणांची टेस्ट घेत असतो. पण आता आपला जो 70 दिवस बाकी आहेत तर आता जो आहे टेस्ट घेण्यासाठी आपण जवळपास आठवड्यातून 3 टेस्ट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये जीकेचे आपले 100 प्रश्न, ज्यामध्ये विज्ञान आणि करंट अफेअर आणि बाकीचे सुद्धा प्रश्न क्लिअर होतील. आणि हे सोबत करत असताना आपले लेक्चर बघत असताना तुमचा जर व्यवस्थित आतापर्यंत जर तुमचं मी शिकवलेलं आहे तेवढं जर क्लिअर झालेलं असेल, विज्ञानाचं तुम्ही दुसऱ्या कुठल्या चॅनलवरून क्लिअर केलेलं असेल, जीके तुम्ही जर रेग्युलर पाहत असाल तर तुम्ही आता डेली एक मॉक टेस्ट दिली पाहिजे.
दिली जी आहे, एक मॉक टेस्ट ही दिलीच पाहिजे. आणि मॉक टेस्ट तुम्हाला द्यायची असेल तर टेक्स्टबुक नावाचं ॲप आहे, ते टेक्स्टबुक नावाच्या ॲपवरती जाऊन तुम्ही मॉक टेस्ट द्यायची आहे. याची काहीतरी 200-300 रुपये तुम्हाला रेल्वे ग्रुप डीची फी राहील. ती फी पेड करून दररोज तुम्ही एक टेस्ट सॉल्व करा. त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला दिलं जाते. तुम्हाला किती मार्क पडत आहेत किंवा तुम्हाला टाईम कुठल्या विषयाला किती कमी पडत आहे किंवा तुम्हाला कुठले एक्झाम्पल हे सोडवायला कठीण जात आहे, हे जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देसाल त्यावेळेस तुम्हाला समजणार आहे. आता जो शांततेचा काळ होता तो शांततेचा काळ आता संपलेला आहे. आता युद्धाची म्हणजे युद्ध पातळीवरती तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर आता तुमचा जो वेळ जो आहे तो 70 दिवस म्हटले तरी पण खूप आहेत. 70 दिवस म्हटलं तर खूप आहेत. जर तुम्ही आतापर्यंत थोडं जरी केलेलं असेल, जर तुमचा गॅप जर पडलेला नसेल आणि तुम्ही जर व्यवस्थित केलं असेल तर 70 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही हा पूर्ण सिलेबस कंप्लीट करून व्यवस्थित रिव्हिजन करून तुम्ही रेल्वे ग्रुप डीमध्ये पास होऊ शकता, जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली तर. कंटिन्युअस तुम्हाला आता 5 तास 6 तास 7 तास बसावं लागेल. फक्त नावाला 5 तास 6 तास 7 तास बसायचं नाही आहे, तर त्या 5 तासामध्ये किती कवर झालं त्याची रिव्हिजन त्याच दिवशी झाली पाहिजे. झोपताना प्रत्येक गोष्टीची रिव्हिजन झाली पाहिजे. भरपूर विद्यार्थ्यांचे आता मला मेसेज येत आहेत की सर सायन्ससाठी सांगा काय दिमाग लावू, मॅथ्ससाठी सांगा काय दिमाग लावू. दिमाग वगैरे काही नाही आहे. ऑलरेडी मी लेक्चर घेतलेलं आहे. तुम्हाला हे सर्व फ्री करून टाकलेलं आहे. सर्व फुकटमध्ये आहे. गणिताचं फुकट आहे, विज्ञान पण फुकट आहे. जी केचं नाही घेतलेलं आपण, जी केचं एकच करंट अफेअरचं लेक्चर घेतलं होतं. त्याच्यानंतर बुद्धिमत्तासुद्धा सर्व फुकट आहे. त्याचे फक्त लेक्चर जाऊन पाहणं आहेत, मॉक टेस्ट देणं आहेत, ठीक आहे, आणि व्यवस्थित चांगला अभ्यास करणं आहे. तर 17 नोव्हेंबर 2025ला तुमचा रेल्वे ग्रुप डीचा पेपर असणार आहे. हे ऑफिशियली रेल्वेने त्याची नोटीस काढून हे जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आता या काळामध्ये तुम्ही किती चांगल्या तऱ्हेनं याला सामोरं जाता आणि या 70 दिवसाचं प्लॅनिंग तुम्ही किती व्यवस्थित तऱ्हेने करता आणि कुठल्या पद्धतीनुसार तुम्ही चांगला अभ्यास करून त्यामध्ये स्मार्ट स्टडी स्मार्ट ॲप्रोच वापरून कशा पद्धतीनुसार पेपर सॉल्व करता, यावरती तुमचं जे आहे मेरिट लिस्ट आणि तुमचं यश तुम्हाला यावरती डिपेंड असणार आहे. सर्वांना जी आता भरपूर दिवस बाकी आहेत त्याच्यासाठी आधीच शुभेच्छा देतो की चांगली तयारी करा आणि सर्वांनी आपल्या रेल्वे ग्रुप डीच्या पेपरमध्ये क्वालिफाय व्हा. क्वालिफाय म्हणजेच मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठीचा प्रयत्न करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की तुमची परीक्षा जी आहे 17 नोव्हेंबर 2025 पासून असणार आहे. ठीक आहे, तर इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.